नमस्कार. तर मी आहे स्नेहल आणि ही आहे माझी मैत्रीण अश्विन दीदी. आज आम्ही चाललो आहे हैदराबादमधलं एक फेमस असं मंदिर बघण्यासाठी, जे आहे 1000 पिलर टेम्पल. तर यासाठी आम्ही सकाळी 6 वाजता हॉस्टेलमधून बाहेर पडलो आणि थोडीशी कॅश काढली. नंतर आम्ही रिक्षा करून मेट्रो स्टेशनला पोहोचलो. आज सांग कुठं निघालो? नाही सांगितलं. का नाही सांगितलं. मला नाही माहीत डेस्टिनेशन. आधी मसनातच निघालोय का? नाही आधी सिकंदराबादला गेल्यास मग मसनात जायचं का हॉस्टेलवर जायचं? मग मंदिरात निघालोय. जरा चांगलं बोल. चालू केलंय मग काय? बरं सांग, मंदिरात गेलो देवाजवळ काय मागणार? मनाला शांती. होय का? Please stand away from the doors. Contact station staff for more details. अमीर पेठ. रविवारची सकाळ सकाळी मेट्रो स्टेशनवरती खूप गर्दी होती. एक्सपिरियन्स ना हाऊ टू मेकिंग व्लॉग्स. सो आय डोंट हॅव एनी आयडिया. कसं वाटतं? थोडक्यात मेट्रो चुकली आपली. बरोबर प्लॅटफॉर्म नंबर बरोबर आलोय, पण समोरून मेट्रो गेली आणि पुन्हा प्लॅटफॉर्म नंबर बघतोय तर बरोबर आहे. अशी समोरून आमच्या गेली मेट्रो. दुःखी आत्मा. परी है ये. GBS Parade Grounds. नंतर आम्ही सिकंदराबाद रेल्वे स्टेशनला पोहोचलो. तिथून आम्हाला डायरेक्ट काझीपेठला ट्रेन होती आणि ही आली आमची ट्रेन, ज्याच्यातून आम्ही सिकंदराबाद ते काझीपेठ असा प्रवास केला. आणि असा हा आमचा जनरलच्या डब्यातून प्रवास चालू झाला, जो की 2.5 ते 3 तासापर्यंत होता. आमचा प्रवास असा चांगला झाला. फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटत होतं की मला आणि माझ्या मैत्रिणीला वेगवेगळ्या ठिकाणी सीट भेटली. त्यानंतर आम्ही दोघींनी थोडी पेटपूजा केली, कारण की सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. त्यानंतर आम्ही काझीपेठ रेल्वे स्टेशनपासून ऑटो केली आणि नंतर आम्ही डायरेक्ट मंदिरासमोर पोहोचलो. आणि हे आहे 1000 पिलर टेम्पल, ज्याला तेलुगूमध्ये वेई स्तंभाला गुडी असं म्हणतात. 1000 पिलर टेम्पल जे आहे ते तेलंगणा राज्यातील वरंगल या जिल्ह्यात येतं. हे जे मंदिर आहे ते विष्णू, शिव आणि सूर्य या तिन्ही देवतांना समर्पित आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे की हे मंदिर 1000 खांबांनी बनलेलं आहे आणि हे 1000 खांब इतके नीट कोरले की कोणताही खांब दुसऱ्यासारखा दिसत नाही. हे संपूर्ण मंदिर ग्रॅनाइट दगडांपासून बनलेलं आहे. मंदिरात एक सुंदर नंदीची मूर्ती आहे, जी की एका मोठ्या दगडापासून कोरलेली आहे.
परिसरही खूप छान आहे. आणि तिथून आम्ही भद्रकाली मंदिरात गेलो, जे की 1000 पिलर टेम्पलपासून 2 किलोमीटर अंतरावरती होतं. आणि मंदिराच्या बाजूला एक तलाव होतं, जे भद्रकाली लेक नाव होतं त्याचं. मंदिरात प्रवास करण्याआधी आम्ही पाय धुतले आणि तिथं समोरच गोमाता होत्या. आणि परत आम्ही 2 मिनटं पुन्हा बसून लाडू वगैरे थोडंसं खाल्लं. त्यानंतर आम्हाला काझीपेठ ते सिकंदराबाद अशी 3 वाजता ट्रेन होती, त्यामुळे आम्ही मंदिरातून लगेच बाहेर पडलो. आणि असा हा होता आमचा 1000 पिलर टेम्पलचा प्रवास. आणि तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.